या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरातील दलित वस्त्यांमधील अंधार आता दूर होणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 2 कोटीचा निधी मंजूर झाला असून या निधीतून शहरातील 15 वस्त्यांमध्ये सोलर हायमास्ट लॅम्प बसवण्यात येणार आहेत. कोल्हापूरच्या दलित वस्त्यांमध्ये विकासाचा नवा उजेड पाहायला मिळणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मातंग वसाहत, रमणमळा, इंदिरानगर, सिद्धार्थनगर, सोमवारपेठ, लक्ष्मीपुरी, वारे वसाहत आणि यादवनगरसह 15 वस्त्यांमध्ये सोलर हायमास्ट लॅम्प बसवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आता अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या वस्त्या आता प्रकाशमय होणार आहेत. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड शहरात नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्त मंदिर स्मशानभूमीत भानामतीचे साहित्य आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुरगुड शहरातील दत्त मंदिर स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी टाचना टोचलेले लिंबू आणि काही अज्ञात वस्तू आढळल्या. हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.